Start line. Start पाहिजे ना त्यांचं. Start पाहिजे. गुड आफ्टरनून एव्हरीवन. मी खूप ऑनर्ड आहे की मला इथे स्टेज भेटलं आहे परत. मराठी असोसिएशन पार्कचं खूप 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 थँक्यू. आणि इथे मी आता थर्ड टाईम येतो आहे स्टेजवरती. सेकंड टाईम गिटार परफॉर्म करायला आणि फर्स्ट टाईम जेव्हा आलो होतो तेव्हा मला रोल प्ले करायला भेटला होता आपल्या नाटकमध्ये आणि मी खूप ऑनर्ड होतो त्यासाठी. आणि आज मी एक परफॉर्मन्स करणार आहे तुमच्यासाठी. अमीन तुफानी नावाचा एक स्टुडंट होता हार्वर्डमध्ये आणि त्याने एक सॉन्ग तयार केलं होतं ग्रॅटिट्यूड नावाचं. तर त्याचं होल प्रेमिस हे होतं की आपण आपली क्रिएटिव्हिटी वाढवली पाहिजे आणि ती वाढवण्यासाठी आपण बेस्ट वे ते करण्याचं हा आहे की आपण हे विचार नाही करायचं की बॉक्स कुठे आहे. आपण जर का विसरून गेलो ना की बॉक्स कुठे आहे देन इट्स इजियर टू थिंक आउटसाईड ऑफ द बॉक्स. तर त्या आयडियाने त्यांनी ते गाणं तयार केलं होतं. आणि माझ्यासाठी पर्सनली म्युझिक इज अ वे टू ब्रिंग पीपल टुगेदर, जे शिवाजी महाराजांसोबत पण अलाइन होतं. म्हणून मला म्युझिक खूप वाजवायला आवडतं आणि मी खूप ऑनर्ड आहे की मला असं करायला भेटतं. म्हणून आय होप की तुम्हाला सगळ्यांना आवडेल माझा परफॉर्मन्स. आपण परफॉर्मन्स चालू करायच्या ऐवजी एक मला प्रश्न विचारायचा आहे. आपण आजचा कार्यक्रम कोणासाठी करतोय? मी इंडियामध्ये हा कार्यक्रम बराच वर्ष बघितला. इथे मी कशासाठी करतोय हे मला चांगलं माहिती आहे. मी माझ्या पुढच्या पिढीसाठी नाही मुलासाठी करतोय. मी जस्ट नोटीस करतोय बरेच मुलं बाहेर आहेत. तर प्लीज मला असं वाटतं कळकळीने तुम्हाला विनंती आहे, हा जो सगळा आपण व्याप केला आहे आजचा तो आपल्या पुढच्या पिढीने हे सगळं बघावं त्याच्यासाठी केलं आहे. मला फार कळकळी विनंती आहे सगळ्या पॅरेंट्सला. काही मुलं बाहेर आहेत, काही मुलं खेळतात, तर प्लीज त्यांना थोडंसं सेटल करून थोडंसं इन्करेज करावं. जे स्टेजवर चालू आहेत लोक काय बोलत आहेत, काय परफॉर्म करत आहेत, आपण जो विचार सगळ्यांना शेअर करतोय, प्लीज मला सगळ्यांना विनंती आहे आपण 2 मिनटं घेऊयात. मी 2 मिनटं मी आणि आशिष वाईट करतो. आय होप तुम्ही कोऑपरेट कराल, मुलांना थोडं शांत कराल. कुणी बाहेर आहेत त्यांना प्लीज आतमध्ये या. आता आपण जे स्टेजवर करतोय त्याच्यामध्ये मला काही अर्थ वाटत